आणखीन खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात झाली नाही, पण तरीसुद्धा माणसाला या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे. पडत असलेलं ऊन, गावाखेड्यामधली सत्य परिस्थिती, पाणी जे आहे तर ते संपत चाललेलं आहे. प्यायला पाण्याचे प्रश्न आत्ताच उपस्थित झालेले आहे. पुढची उन्हाळ्यातली ही 2-4 महिने कशी जाणार आहेत हा प्रश्न सध्या पडताना पाहायला मिळतो आहे. बरेही शहरामध्ये या सगळ्या गोष्टी कुठंतरी जाणवत नसल्या ना, तरी गावामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आणि ती म्हणजे पाणी पातळी खाली जाताना पाहायला मिळते. कितीतरी विहिरी, ज्या विहिरीला आजपर्यंत उन्हाळ्यात पाणी राहायचं, त्या विहिरीत सध्या पाण्याचा थेंब नाही. कितीतरी बोर, ज्या बोरला पाणी राहायचं त्या बोरला पाणी राहिलं नाही. ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते. कितीतरी गावामध्ये पाण्याचे टँकर सुरू झालेत आत्ताच. आणि एवढंच नाही तर सध्या पडत असलेलं रखरखत ऊन आणि ही सगळी परिस्थिती पाहिली की भविष्यकाळ किती अवघड आहे या सगळ्या गोष्टीची कल्पनाच करायला नको. जुनी लोक सांगायचे की पूर्वी फार मोठाले दुष्काळ पडले, या दुष्काळात असं झालं तसं झालं. त्या गोष्टी ऐकताना त्यांची दाहकता ती लक्षात यायची. पण पुन्हा एकदा आताच्या या पिढीला ही सगळी दाहकता आता जवळून अनुभवायला पाहायला मिळायला लागली. पुढचे 5-10 वर्ष जे आहेत तर ते कसे असणार आहेत या सगळ्या गोष्टीची कल्पना न केलेलीच बरी. या सगळ्या गोष्टीला फक्त शेतकरी जबाबदार नाही, तर इथला प्रत्येक नागरिक, इथली व्यवस्था, प्रत्येक माणूस या गोष्टीला जबाबदार आहे. आम्ही निसर्गाच्या विरोधात काम करत गेलो. आम्ही निसर्गाच्या विरोधात आमची घरं उभा केली, आमच्या वेगवेगळ्या हॉटेल्स उभा केल्या, नको त्या गोष्टी उभा केल्या आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आता पाहायला मिळायला लागला आहे. गावाखेड्यामध्ये असणाऱ्या पाण्याची पातळी दूरवरनं, पूर्वी लांबवरनं हंड्यात पाणी घेऊन जायची, ही परिस्थिती पुन्हा एकदा नव्यानं तयार होताना पाहायला मिळते. पुढच्या 5-10 वर्षात ही परिस्थिती प्रचंड भयानक असेल. माणसाच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होतोय, जनावराच्या मुक्या जेवाच्या पाण्याचा प्यायचा प्रश्न उपस्थित होतोय, शेतीला लागणारं पाणी आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी प्रश्नचिन्ह आहेत आणि यंदाचा उन्हाळा अवघडच जाणार आहे असं सर्वसामान्य लोकांच्या खरं तर मुखातनं हे वाक्य आपल्याला सध्या ऐकायला मिळायला लागले. बांधावर असणारी झाडं आम्ही तोडून टाकली. आजही कितीतरी दूरपर्यंत मोकळी वावरं आम्हाला पाहायला मिळायला लागली आहेत. मोठमोठाली जंगलं नष्ट होत आहेत, लोकांच्या कंपन्या उभ्या राहत आहेत, सिमेंटची जंगलं उभी केली जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून निसर्गाचा प्रचंड मोठा ऱ्हास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा निसर्गाचा होत असलेला ऱ्हास माणसाचं जीवन संपवण्यासाठी कारणीभूत असणार आहे. येणारा काळ प्रचंड वाईट, अवघड असणार आहे. माणसांनो, सावध झालं पाहिजे. स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून आपण जी घेतोय ही प्रचंड विदारक आहे. हे रखरखत ऊन फक्त ऊनच पडत नाही, तर कितीतरी गोष्टींवरती परिणाम या सगळ्या गोष्टीचा होतो. शेतकऱ्याच्या दावणीची जनावरं विकली जातात, त्यांच्या प्यायच्या पाण्याचे प्रश्न उपस्थित होतात, चाऱ्याचे प्रश्न उपस्थित होतात. आपल्या आधीच्या पिढ्यानं मोठमोठाले दुष्काळ सहन केले, आपणही ते दुष्काळ सहन करू शकतो म्हणा. परंतु निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याच्या माध्यमातून हा बिघडत चाललेला समतोल हा कसा राखायचा, हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. हो, अंधाराशी सलगी झाली, उजेडाची येथे भीती, आपणच आपल्याशी जडवावी प्रीती.